काल मला समजलं की कृषी मंत्र्यांनी 24 दिवस सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही लगेच त्याचं स्वागत केलं, परंतु रात्री उशिरा पणन खात्यानं अशी काही खरेदीला मुदतवाढ दिली नसल्याचं ट्विट केलं। म्हणजे संभ्रम शेतकऱ्यांच्या मध्ये आहे। 10 दिवस शेतकरी रांगेमध्ये उभे आहेत। आतापर्यंत जो खरेदी झालेला सोयाबीन आहे त्यातला शेतकऱ्यांचा कमी आणि व्यापाऱ्यांचा जास्त आहे। कारण अनुभव असा आहे शेतकऱ्यांचा, शेतकरी सोयाबीन विकायला गेला तर बारदान नाही, अमुक नाही, तमुक नाही, माणसं नाही, हमाल नाही, असं करून त्याला तात्काळ ठेवावं लागतं। 8-8 दिवस शेतकरी तिथं तात्काळ राहतो आणि एखादा व्यापारी 10-20 सातबारे गोळा करून 10 चक्की 12 चक्की ट्रक मधनं जर का सोयाबीन घेऊन आला तर त्याची मात्र लगेच खरेदी होते। अनेक फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या नावाखाली बोगस कंपन्या तयार करून त्यांनी गैरव्यवहार केलेला, त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं जातंय। परंतु त्या मर्जीतले असल्यामुळे ते सोयाबीन त्यांनाच खरेदीची परवानगी मिळते। माझी सरकारकडे मागणी एवढीच आहे, ज्यांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेली आहे त्या सगळ्यांची सोयाबीनची खरेदी एका दिवसात करा किंवा 50 दिवसात करा, पण त्यांची खरेदी होईपर्यंत खरेदी बंद होता कामा नये, ही आमची मागणी आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। खोटे सांगितलं जातंय की शेतकऱ्यांचा विरोध नाही। एक तर शेतकऱ्यांना माहित आहे की समृद्धी महामार्गाच्या तुलनेनं केवळ 40% जमिनीचा मोबदला शक्तीपीठ महामार्गाला मिळणार आहे। कारण त्याला सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या काळातला झालेला शासन निर्णय, या शासन निर्णयानुसार बाजारभावाच्या चौपट आणि वाटाघाटीतून 1 पट वाढवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होता। तरतूद बदलून बाजारभावाच्या नव्हे रेडी रेकनरच्या दुप्पट आणि त्याच्यामध्ये 20% कपात अशा प्रकारची दुरुस्ती महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालेली आहे। त्यामुळे समृद्धीच्या महामार्गाला जर का 100 रुपये मिळाले असतील तर शक्तीपीठला केवळ 40 रुपये जमिनीचा मोबदला मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा मुळातच विरोध आहे। याचं कारण एकतर हा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातला हा महामार्ग म्हणजे महापुराला कारणीभूत ठरणार आहे। भरावा टाकल्यामुळे महापुराचं संकट अजून तीव्र होणार आहे। याशिवाय या भागातली असणारी जी बागायत जमीन आहे ती जमीन द्यायला शेतकरी तयार नाही आणि म्हणून जोपर्यंत शेतकऱ्याचा विरोध आहे तोपर्यंत आमचा या महामार्गाला विरोध असणार आहे। खरं तर केंद्रीय जल संपदा मंत्री महाराष्ट्र मराठी माणूस असताना, भलेही ते गुजरातचे असोत किंवा पण ते मराठी माणूस असताना CR पाटील महाराष्ट्रावर एवढा अन्याय होतोय याची महाराष्ट्रातल्या नेत्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे। मी स्वतः CR पाटलांना जाऊन कर्नाटक सरकार अशा प्रकारे आलमट्टीचं उंची वाढवायला लागलेला आहे आणि उंची जर का वाढली तर आज 20 दिवस रेंगाळणारा महापूर 35 दिवस रेंगाळल्याशिवाय राहणार नाही आणि सांगली आणि कोल्हापूर जिल्हे बेचिराख होतील। तेव्हा तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, मराठी माणूस म्हणून तुम्ही याच्याकडे बघितलं पाहिजे असं त्यांना विनंती केली, तरी सुद्धा त्यांनी त्याला हरकत नाही असं म्हटलं, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। सर, दिल्ली में जानना चाहेंगे न्यायाधीश के बारे में जो आपने बात की है, FRP के बारे में, वो क्या है और किस तरह से हिंदी में संक्षेप में? जो गन्ना किसानों को FRP मिलती है वो 3 किस्तों में देने की प्रावधान महाविकास आघाड़ी सरकार के कार्यकाल में हुई थी। ये जो शासन निर्णय हुआ था इसको मैंने मुंबई उच्च न्यायालय में चैलेंज किया था, लेकिन उसकी सुनवाई नहीं हो रही थी। बार बार मेरा वकील जब सुनवाई के बारे में रिक्वेस्ट करता था तब उस वक्त कोर्ट क्या अर्जेंट है बोलकर सुनवाई टालती थी। 5-6 जज बदल गए लेकिन हमारी सुनवाई नहीं हो रही थी। इसलिए तंग आकर मैंने सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश को एक खत लिखा। उसमें मैंने लिखा कि टुकड़ों टुकड़ों के गन्ने की किस्तें लेकर किसान बेजार हो चुका है, क्योंकि उसको
10% ब्याज का फायदा नहीं हो रहा है। इसलिए एक मुफ्त जो किसानों का गन्ने का रेट मिलना चाहिए, जो केंद्र सरकार का कई सालों से कानून है, उसमें बदलाव करने की कोई आवश्यकता नहीं है और केंद्र सरकार का कानून राज्य सरकार बदल नहीं सकता। लेकिन मेरी सुनवाई नहीं हो रही है। मैं कोर्ट को इतना पूछना चाहता था कि मेरी मांग जायज है या नहीं है, यही मुझे डिसीजन चाहिए था, लेकिन हो नहीं रहा है। इसलिए अगर किसान टुकड़ों टुकड़ों में पैसा लेने के लिए उसमें कोई अर्जेंसी लगती नहीं कोर्ट को, तो जितने भी जज है सुप्रीम कोर्ट के या हाई कोर्ट के, उनको भी 3 किस्तों में उनकी सैलरी लेनी चाहिए। क्यों नहीं लेना चाहिए, ये सवाल मैंने पूछता। उसके बाद 2 हफ्ते में 4 बार मेरी सुनवाई हो गई। सीधा आरोप आप पर लगाया, उनका सीधा कहना है कि राजू शेट्टी अब राजनीति कर रहे हैं, क्योंकि ये जो निर्णय है जिस शासन में लिया था तब उद्धव ठाकरे इनकी सरकार थी और अब आप एक राजनीति के एक खेल में आप आ गए। सदाभाऊ के प्यारे मुख्यमंत्री पिछले सरकार का निर्णय बदलने क्यों रही है? तुमको बदलना चाहिए ना, इसलिए क्योंकि सदाभाऊ खुद ये केवल चमचेगिरी करते हैं, बाकी कुछ नहीं करते।